सुरुवात मी या कवी संमेलनाची सुरुवात करण्यापूर्वी आदरणीय माईंनी या कार्यक्रम अध्यक्षपद स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माईंसाठी. मंडळी, आपण फक्त 20 जण आहोत आणि हे 20 शूरवीर त्या 100 सैनिकांना सुद्धा पूर्ण उरतील इतक्या टाळ्या मात्र झाल्या पाहिजेत आणि यातूनच तुमची रसिकता समजून येईल. त्या शब्दांची झालर थोडीशी मनावरती उतरू द्या, त्या शब्दांची झालर थोडीशी मनावरती उतरू द्या आणि जाऊ द्या तुमच्या हृदयामधले ते दुःख विसरून थोडेसे. जाऊ द्या तुमच्या मनामधले दुःख विसरून ऐकावेत थोडेसे 4 शब्द या भोळ्या बाबड्या कवींचे. कारण कवी हा आतून काहीतरी बोलत असतो. एखादा राज खोलत असतो, कोणाला तरी स्थान देत असतो, कोणाला तरी मान देत असतो, एखादा अपमानही सहन करत असतो. पण तो कवी असतो, त्याला रागही तेवढाच असतो, प्रेमही तितकंच असतं, पण अहंकार मात्र कधीच नसतो. तो खरा कवी असतो. तर सुरुवात करूयात. आमच्या सोनू निगम यांना विनंती करतो की आपण आपल्या गोड गळ्याने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आणि मी पुन्हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे अगदी मोजके मावळे होते, तसे हे आमचे मावळे आहेत आणि एवढ्या मावळ्याने आम्ही हा किल्ला जिंकणार आहोत याची खात्री बाळगतो. आणि बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, गणपती बाप्पा. नमस्कार. वसुधा फाउंडेशन पुणे. पहिलं मी वसुधा मॅडमचा आभार मानतो की मला एवढ्या कमी वेळेत स्टेजवरती आमंत्रित केल्याबद्दल. कारण जसं प्रगती होत जाते तसं त्याप्रमाणे स्टेजची प्रगतीही होत जाते, स्टेजही भेटतो. पण माझं जे कार्य बघून, माझं जे समाजकार्य असू दे, कला क्षेत्रात असू दे किंवा साहित्यिक क्षेत्र असू दे, ह्या तिन्ही क्षेत्राचं जे कार्य पाहून मला मानही मिळतो आहे, सन्मानही मिळतो आहे. आणि आज ती पहिलं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा स्टेज होता स्वागत अध्यक्षाचा, नंतर सुरू झालं आहे प्रमुख पाहुणे, आणि आज जी सुरुवात झाली आहे ती उद्घाटक म्हणून. म्हणजे एक एक पायरी चढत मला कुठेतरी असं वाटतं की माझं कार्य सफल होत आहे जे करतो आहे ते. आणि परत आभार मानतो की डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचा. माई तर आपल्या आहेत, खूप लाड करतात मलाही, कारण ते इतक्या प्रेमळ आहेत की त्यांचा अहंभाव पण नसतो. काकडे सर तर काय, त्यांच्याविषयी बोलणं पण कमीच आहे, जेवढं लिहिलं तेवढं कमी बोलणं आहे. कारण जेवढं आता आम्ही कलाकार, जसं प्रिया मॅडम बोलल्याच की आम्ही कलाकार आहोत आणि कलाकारांना भाषण देणं एवढं जमत नाही, मला पण नाही जमत. आम्ही फक्त कला सादर करतो पडद्यावरती, कुठे असू दे. तरी प्रयत्न केला भाषण करण्याचा की तुम्ही गोड मानून घेतलं. आता छोटीशी एकच कडवं आहे आणि एकच जसं एक माझ्या हृदयातलं एक छोटंसं अल्बमचं PDF मी बनवलेलं आहे आणि त्याच अल्बममधलं हे गीत आहे. प्रयत्न केला स्वतः कंपोज करण्याचा आणि प्रयत्न केला स्वतः गाण्याचा. तर गोड मानून घ्या. माझी परी तशीच आहे, स्वप्नामध्ये जशी माझी परी
तशीच आहे, स्वप्नामध्ये जशी. सौंदर्य तिचं खुलून येतं, सौंदर्य तिचं खुलून येतं, हृदयामध्ये जशी. माझी परी तशीच आहे, स्वप्नामध्ये जशी. देवाने रूप दिले तिला, हृदयात प्रेम भरले. देवाने रूप दे तिला, हृदयात प्रेम भरले. तिला पाहून मन हे माझे नकळत मोहरले. माझी परी तशीच आहे, स्वर्गाची सुंदरी. माझी परी तशीच आहे, स्वर्गाची सुंदरी. सौंदर्य तिचं खुलून येतं, सौंदर्य तिचं खुलून येतं, हृदयामध्ये जशी. माझी परी तशीच आहे, स्वप्नामध्ये जशी. हा हा, स्वप्नामध्ये जशी. हा हा, स्वप्नामध्ये जशी. धन्यवाद. तुमच्या स्वप्नातली परी तुमच्या आयुष्यात लवकरच येऊ अशी अपेक्षा करतो. कारण पुन्हा एकदा जाहीर करू इच्छितो की अविवाहित असल्याने मुलगी असल्यास देऊ शकतं. पण या कवितेसाठी आणि या गोड आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे खरं तर हे परी म्हणत होते, पण मला मागून खोंड दिसत होतं. हे वसकन शिरलं रानात आलं कसलं बाई धोंड. वसकन शिरलं रानात आलं कसलं बाई धोंड. अन गावामंदी नव दिसतया डौलदार हे खोंड. गावामध्ये नव दिसतया डौलदार हे खोंड. अगं डौलदार हे खोंड अन आई आणलं काहीतरी धोंड. गावामध्ये नव दिसतया डौलदार हे खोंड. या खोंडासाठी एकदा जोरदार डाळ्या. फायदाच करेल माहीत. पण मला या खोंडाकडे बघून लावणीच्या एवढ्या ओळी सुचल्या आणि धन्यवाद तरीही. आणि यानंतर पुन्हा एकदा याच ग्रामीण भागाकडे घेऊन जातो आहे. असंच एक ग्रामीण कवी नेहमी आपल्याला आपल्या हास्यातून हसवत असतो. पाठ्यपुस्तकातून असूनसुद्धा कायम पाय जमिनीवरती ठेवणारा हा माणूस मी कायम म्हणत असतो. असे आयुष्यात आपल्याला जे नेहमी देत असतात वेगवेगळे धडे, असे आमचे श्रीराम घडे. या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि अशीच एखादी खणखणीत कविता आपल्या ऐकायला मिळावी आपली अशी विनंती करतो. धन्यवाद. माझ्या कवितेचे शीर्षक आहे झोपडीचं घर. झोपडीचं घर माझं वरक्याची झापरं. झोपडीचं घर माझं वरक्याची झापरं. दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजरं. दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजरं. अंगणामध्ये असतो रोज शेणाचाच सडा. अहो अंगणामध्ये असतो रोज शेणाचाच सडा. बहीण टाकते रांगोळी तिचा रोजचाच आहे तो धडा. कितीही आले नातेवाईक नसतो कधी भार. कितीही आले नातेवाईक नसतो कधी भार. दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजरं. राब राब राबून आम्ही पिकवीत असतो मळा. अहो राब राब राबून आम्ही पिकवीत असतो मळा. ऊन असो तहान असो अंगावर काढतो झळा. मेहनतीचं खातो आम्ही नाही करीत माजरं. दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजरं. रस्ता बिस्ता काही नाही असत्यात पाऊल वाटा. अहो रस्ता बिस्ता काही नाही असत्यात पाऊल वाटा. काम करता अनवाणी पायात घुसतो काटा. पोटामध्ये गिळून घेतो काट्याची आग्र.
दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजर, झोपडीचं घर माझं वरक्याची झापर, दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजर. जगाचा पोशिंदा म्हणून फक्त आम्हाला नावर, अहो जगाचा पोशिंदा म्हणून फक्त आम्हाला नावर, सांगा कधी मिळतो का आमच्या पिकाला भावर, शेतकऱ्याची व्यथा मांडतो श्रीराम माझं नावर, झोपडीचं घर माझं वरक्याची झापर, दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजर, दिसरा तिथंच राहतो नाही मला लाजर. धन्यवाद. की नेहमी हसवणारा माणूस कधीतरी एखादी व्यथा घेऊन येतो. हे असं झालं की या सर एक कडवं होऊन जाऊ द्या, सर्वांचा आग्रह असतो. हे असं झालं की नेहमी हसणारा माणूस कधीतरी रडताना दिसला. मेवणी बहुतेक पटली असावी म्हणून इथं कविता नटली नसावी असं मला वाटतं. फक्त 2 कडवे म्हणतो. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्या घाई, जय देवी जय देवी तू किती चांगली आणि आहे सुंदर, माझ्या नशिबी आली भांडखोर मांजर, सतत असते ती टीव्हीच्या मोर, हिम्मत नाही बोलाया तिच्या समोर, जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्या घाई, जय देवी तेलकट खाऊन ती पडली आजारी, जा म्हणलं तरी जात नाही माहेरी, तुला बोलवलं तिनं आमच्या घरी, राहा इथे जाऊ नको माघारी, जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्या घाई, जय देवी तुझ्या समोर बोलती लाडी न गोडी, अधूनमधून मात्र काढते खोडी, सासूकडे नेहमी करते काडी, तरी अशी आहे आमची सुंदर जोडी, जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्या घाई, जय देवी धन्यवाद. आता या कवितेला कुठल्या याच्यातून दाद द्यावी, हसण्यामधून द्यावी की रुसण्यामधून द्यावी? मनातून तर दाद आहेच. असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीचा एक पिंड असतो, तसं हसवण्याचा तुमचा पिंड कधी सोडू नये असं मला वाटतं घडे सर. आणि आत्ता तुमची खरी कविता वाटली, मागाची ही कविता होती, पण तो एक तुमचा हसवण्याचा पिंड आहे, तो असाच अबाधित राहावा. आणि यानंतर आता ज्यांनी अनेकशे धडे दिले, एक शेतकऱ्याची व्यथा मांडून धडे दिले, त्यानंतर आले श्रीराम गडे म्हणत म्हणत, पुन्हा काहीतरी वाटलं की कोणाकडे जाऊ म्हणून आली मग ती सारिका सासवडे. आता मधुकर्णिका म्हणणारे पण तिचं खरं नाव आहे सारिका सासवडे. येतो बाई तुझ्याकडे. पुढं म्हणू शकत नाही त्यामुळे मी इथंच थांबतो गडे. नंतर आतमध्ये बघते. खरं तर मी मधमाशांवरची कविता सादर करणार होते, पण एवढा हसत खेळत वातावरण आहे, फक्त एवढाच संदेश सांगेल की मधमाशी कुठे दिसली तर मारू नका. तेवढा त्यातला मतितार्थ नंतर समजून घेऊ, पण आत्ता विनोदी कविता म्हणणार आहे. ए जाने डार्लिंग टुमॉरो मॉर्निंग, ए जाने डार्लिंग टुमॉरो मॉर्निंग, एस टीच्या थांब्यावर येशील का, एस टीच्या थांब्यावरी तू माझी पुढची अपॉइंटमेंट घेशील का रा, ढिंग चँग डी चँग ढिंग चँग डी चँग ढिंग चँग डी चँग ढिंग. एस टीच्या थांब्यावर लोकांची घाई, कोणी बी आपल्याला बघणार नाही, कोणी बी आपल्याला बघणार नाही, तिथं तू येऊन ढिंग चँग डी चँग जरासं खेटून ढिंग चँग डी चँग, तिथं तू येऊन जरासं खेटून मनातलं गुपित सांगशील का र, ए जाने डार्लिंग टुमॉरो मॉर्निंग, एस टीच्या थांब्यावर येशील का, एस टीच्या थांब्यावर तू माझी पुढची अपॉइंटमेंट घेशील का र, ढिंग चँग डी चँग ढिंग चँग डी चँग ढिंग चँग डी चँग ढिंग. शेजारचा बाळा उगाच झुरतो, विलनवाणी माझ्या भोवतीला फिरतो, विलनवाणी माझ्या भोवतीला फिरतो,
तिथं तू येऊन ढिंचॅंग ढिचॅंग फायटिंग करून ढिंचॅंग ढिचॅंग तिथं तू येऊन फायटिंग करून हिरोचा हिसका दावशील कार हे जाने डार्लिंग टुमॉरो मॉर्निंग एस टीच्या थांब्यावर येशील का एस टीच्या थांब्यावर तू माझी पुढची अपॉइंटमेंट घेशील कार ढिंचॅंग ढिचॅंग ढिंचॅंग ढिचॅंग ढिंचॅंग ढिचॅंग ढिंग ढुंपाक 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 ढुम ढुम ढुम. धन्यवाद. ऐक जरा तू माझं कर्णिका इथंच तू थांबशील का ढिंचांग डिचांग ढिंचांग डिचांग. एकदा जोरदार टाळ्या ढिंचांग ढिंचांगसाठी. सारिका भारी का बरं का. खूपच छान होते. एकदा या मधुकर्णिकासाठी सारिकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी पुन्हा म्हटलं होतं की रसिकाला दाद देण्यासाठी आपल्या आतमध्ये सुद्धा एक रसिक दडलेला असावा लागतो, तेव्हा मग त्याला त्या कवितेला आतून दाद येत असते. आणि मला वाटतं की 1, 2, 3 कविता अगदी टाळ्यांची दाद ऐकून ती कवितासुद्धा आतून साथ घेत आता यापुढे आपण आमंत्रित करतो. खरं तर आत्ताच मी म्हटलं की रसिक रसिक म्हणता, आता त्याच रसिकाला मला बोलवायची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. आणि रसिका शाळीग्राम यांना मी विनंती करतो की आपण आपली कविता सादर करावी. आणि आज हिंदी दिवस आहे, तो किसी ने पूछा मुझे तुम्हारा क्या है नाम, तो मैंने हंस कर बताया कि मेरा नाम है रसिका शाळीग्राम. ओके, आ जाइए. तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि मी आपल्याला कविता म्हणण्यासाठी विनंती करतो. डिंचंग डिंचंग नाही, डिंचंग नाही, माझं साधं. नमस्कार, माझं नाव काव्य रसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम, पुणे. माझा स्वरचित अभंग आहे. माझ्या अभंगाचं नाव आहे माझी कविता. मैत्री आहे माझी कवितेशी माझ्या, आठवणी ताज्या सुखदुःखी. मैत्री आहे माझी कवितेशी माझ्या, आठवणी ताज्या सुखदुःखी. भेट कवितेची काव्यप्रवासात, भाव हृदयात शब्दांकित. भेट कवितेची काव्यप्रवासात, भाव हृदयात शब्दांकित. वाचत राहावे कवितेचे पानं, आयुष्याचे गाणं काव्यरंग. वाचत राहावे कवितेचे पानं, आयुष्याचे गाणं काव्यरंग. तुझे माझे नाते वृद्धिंगत व्हावे, निजरूपी घ्यावे जन्म नाना. तुझे माझे नाते वृद्धिंगत व्हावे, निजरूपी घ्यावे जन्म नाना. प्रतिभेने केले मला सालंकृत, शब्द अलंकृत काव्या माझी. प्रतिभेने केले मला सालंकृत, शब्द अलंकृत काव्या माझी. छंद मला तुझा लावियला लळा, फुलविला मळा जाणीवांनी. छंद मला तुझा लावियला लळा, फुलविला मळा जाणीवांनी. काव्य रसिकाने रचिला अभंग. काव्य रसिकाने रचिला अभंग, गायनात दंग तन मन. गायनात दंग तन मन. धन्यवाद. खूप छान त्यांनी अभंग सादर केला, पण अभंग पत्रिकेत तर ठेवलेला होता त्यामुळे तो खूप छान सादर झाला असं वाटतं. मला वाटलं पत्रिका आल्यानंतर एखादं मंगलाष्टिका होते काय की, पण खूप सुंदर तुम्ही अभंग सादर केलात. आणि असेच पारंपरिक काव्यप्रकार नेहमीच सादर करायचं असं मला वाटतं. यानंतर कवयित्री उज्ज्वला यादव आहेत, तर यांना मी विनंती करतो की आपण आपली कविता सादर करावी. त्यानंतर गणपत सरांनी तयार राहायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले माननीय मधुसूदन घाणेकर सर, त्याचबरोबर आजच्या आधुनिक कवयित्री
माननीय शरदचंद्र काकडे देशमुख साहेब, त्याचबरोबर माननीय प्रमोद सूर्यवंशी साहेब आणि आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे अशा वसुधा फाउंडेशनच्या अध्यक्षा वसुधाताई नाईक या सर्वांना सादर प्रणाम. पुण्यनगरीमध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय आणि कार्यक्रम घेत असताना ज्यांच्यामुळे आज आपण व्यासपीठावरती उभे आहोत अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विसरून कदापि चालणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी माझी एक स्वरचित कविता मी सादर करते. आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही सावित्रीच्या लेकी, पुढे चाललं जो माण, हाती घेऊन लेखणी अर्घ्य अर्पितो ज्ञानाचं. अंधारल्या वाटेवरी दिला ज्ञानाचा प्रकाश, त्यासाठी सहन केला किती कर्मठांचा त्रास. पाटी पेन्सिल घेऊन भिडेवाड्यात आरंभ, त्यात भोवताली उभे किती सैतान रूपी खांब. तरी गिरविली अक्षरे दिली ज्योतिबाणी सात, मुली साक्षर करण्यास दिला दिवस आणि रात. शुभ पहाट उगवली नव चैतन्य हे आले, शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी मुलींना आणले. हे महत् पुण्य कर्म त्या माऊलीने केले, आशा तेजोमय कार्यास सर्व जगाने पूजिले. सावित्रींचा असा त्याग त्यात फुले ज्ञानाचे मळे, अवतीभवती अवतरले ज्ञानामृताचे चौदार तळे. त्या तळ्यामध्ये फुलली आज ज्ञानरूपी कमळे, ज्ञान फुलांचा हा गंध चहूकडेही दरवळे. सावित्रींचे हे धाडस स्त्रीला बळ अपार देते, कर्तव्याच्या पूर्तीसाठी मन पुढेच धावते. केली अक्षरांची गुंफण, केली शब्दांची ही आरास, त्यांच्या कर्तव्यपूर्तीचे तोरण बांधिते दारास. किती कठीण हे व्रत, किती महान हे कार्य, परी आपल्या ज्ञानाने जगा दाखविले शौर्य. त्या ज्ञानाचा घेऊन वसा आम्ही चालवतो या वाट, त्यांच्या रूपाने आली दारी आज मांगल्याची पाट. अशा अनेक वीरांगणा घडविल्या सावित्रींनी, देश रक्षणास शस्त्र आज उचलले नारींनी. अशी गाजविली क्षेत्र घेतली गगन भरारी, कार्य पाहून हे त्यांचे उडे शत्रूची बंबेरी. आम्ही सावित्रीच्या लेकी, पुढे चाललो जो मान, हाती घेऊन लेखणी अर्घ्य अर्पितो ज्ञानाचं. अर्घ्य अर्पितो ज्ञानाचं, अर्घ्य अर्पितो ज्ञानाचं. धन्यवाद. थँक्यू. खूप सुंदर आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती कविता सादर केलीत. त्यात भिडेवाडाही आला आणि सावित्रीबाईंचं महात्म्य आलं, महात्मा फुलेही आले. आणि आपण एक स्त्रीची जी रचना आहे, स्त्रीची ज्या भावना आहेत, सावित्रीबाईंनी जी स्थापना केली ते आपण मांडलं. खूप छान. यानंतर मी गणपत सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता सादर करावी. त्यानंतर करण सर, आपण तयार राहायचं. 2-3 घेतो छोट्या छोट्या. नमस्ते, मी गणपत तरंगे छोट्या 2 रचना घेणार आहे. आईच्या आठवणीवरची एक रचना आहे, ती सुरुवात करतो. आई तुझ्या विनाही
जिंदगी ही माझी अधुरी, आई तुझ्या विनाही जिंदगी माझी अधुरी. एका नाजूक वळणावरती तू आम्हाला सोडून गेली. किती आवाज दिला ग आई, तू परत कधी नाली. एका नाजूक वळणावरती तू आम्हाला सोडून गेली. किती आवाज दिला ग आई, तू परत कधी नाली. आई तुझ्या विनाही जिंदगी माझी अधुरी. हाल जीवाचे बरेच झाले, तडपली पाण्याविन मासोळी. तू एकदा येऊन जा भेट देऊन, सोनूल्या सांज वेळी. आई तुझ्या विनाही जिंदगी ही माझी अधुरी. जिंदगी ही माझी अधुरी. आता ताईला रायो ऐकायचं होतं मला कारभारीन. सगळ्यांच्यासाठी एक कारभारीन नावाची रचना घेतो. अगं कारभारणी, पती पत्नी संवाद गीत आहे, सरळ साधं आपलं रोजच्या घरातलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता पहिल्यांदा पतीचं आणि नंतर पत्नीचे 2 कडवे आज सादर करतो. घरात का तू बडबड करी, नाही ध्यान तुझं कामावरी. अग कारभारणी, ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी. अग कारभारणी, ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी. रोज सकाळी तुझ्या अगोदर मीच उठून बसतो ग, पोरांचंही समद काही मीच आवरत असतो ग. झोपेतच तू कुरकुर करी, पोर शाळेत गेली तरी. अग कारभारणी, ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी. तुझ्या बाबाची लेक लाडकी झालीस माझी राणी ग. घरची काम करतो मी सारी, तो बसते मडबिनवाणी ग. कामाला हातभार लावना जरा, नको दाऊ तुझा भलता तो राग. कारभारणी, ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी. माहेरची ती तुझी माणसं जगात जणू भारी ग, अन दिसत्यात खोडील तुला तेवढी माझी ही माणसं सारी ग. तू गुणगान कुणाचं गाऊ नको, तू नाव कुणाला ठेवू नको. अग कारभारणी, ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी. आता कारभारणीची 2 कडवी बघा. नका सांगू बाई तुमचं इथं कौतिक मुळी काही हो, मी हाय म्हणून टिकली इथं तुम्हाला कळत नाही हो. लोक बोलत्यात वरचे वरी, माहीत नाही काय चाललंय घरी. अहो कारभारी, किती जीव मी लावू सांगा तुम्हावरी. अहो कारभारी, किती जीव मी लावू सांगा तुम्हावरी. कौतुक माझं करा की जरा, मी बायको सुगरण हाई हो. घरोघरी हाय मातीच्या चुलीन, कोणाला देणं घेणं नाही हो. रातचं पाणी तुम्हीच भरा, डोकं दाबून द्या की जरा. हो कारभारी, किती जीव मी लावू सांगा तुम्हावरी. अहो कारभारी, किती जीव मी लावू सांगा तुम्हावरी. अग कारभारणी, ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी. धन्यवाद. एकीकडे आईवरलं प्रेम आणि एकीकडलं बायकोबरोबरचं भांडण.
पुढील कवी करण गायकवाड यांना विनंती करतो, पण तोपर्यंत बोलतो की त्यासाठी एकच विद्युलतामधला एक शेर आहे सर, गाणेकर सर. येतेच रोज माझ्या स्वप्नात बायको, जातो दिवस असाच म्हणण्यात बायको. स्वतःचीच आहे म्हणूनच म्हणलं. त्याला पुढे असं आहे की शालू नवीन घेते बसत्यात बायको, मग अप्सराच दिसते लग्नात बायको. भाजीत मीठ नसले तरी खातो मुकाट मी, भाजीत मीठ नसले तरी खातो मुकाट मी, नंतर हळूच येते रंगात बायको. शालू नवीन घेते बसत्यात बायको, मग अप्सराच दिसते लग्नात बायको. पुढचे कडवे नंतर घेतो, आता करण गायकवाडला येतो. धन्यवाद सर. खरं तर सगळ्यांना आईवडील महत्त्वाचे असतातच, पण आईवडिलांनंतर जो एक मोठा मुलगा असतो घरातला, खरं तर मोठा भाऊ तो लहान भावासाठी एक आधार असतो. आणि खरं तर ही कविता कोणावर लिहिण्याची वेळ नाही यावं, पण मी लिहिली आहे की मोठ्या भावाचा जेव्हा आधार जातो तेव्हा लहान भावाची वेदना. त्याच्या आधी एक चारोळी घेतो कि जब तक था डर कोई पास ना आया, जब तक था डर कोई पास ना आया, उसके बिना दिल बहुत घबराया, जब तक था डर कोई पास ना आया, उसके बिना दिल बहुत घबराया, खुदा ने भी शायद जल्दी बुला लिया, खुदा ने भी शायद जल्दी बुला लिया, वरना वो भाई था मेरा सबसे बड़ा साया, वो भाई था मेरा सबसे बड़ा साया. कवितेला सुरुवात करतो की कवितेचं शीर्षक आहे खेळ नशिबाचा. खेळ नशिबाने कसा खेळला, हात आधाराचा त्यानं हेरला, खेळ नशिबाने कसा खेळला, हात आधाराचा त्यानं हेरला, काय सांगू मी जीव झुरतयना, तुझ्या वाचून काळीज रडतयना, खेळ नशिबान कसा खेळला, हात आधाराचा त्यानं हेरला. हो खांद्यावर हात आता कुणाच्या मी ठेवू, कुणाला आता मी रे म्हणू ना रे भाऊ, हाता सॉरी तुझ्या वाचून मी रे एकटाच झालो, आठवणीत तुझ्या मी रे बावराच झालो, खांद्यावर हात आता कुणाच्या मी ठेवू, कुणाला आता मी म्हणू ना रे भाऊ, काय बोलू जीव तुटतयना, तुझ्यासाठी काळीज फाटतयना, काय सांगू मी जीव झुरतयना, तुझ्या वाचून काळीज रडतयना, खेळ नशिबाने कसा खेळला, हात आधाराचा त्यानं हेरला, माझ्या हाकेला सांग कोण आता येईल, तुझ्या वाचून मला कोण साथ देईल, तुझ्या साथीचा तो प्रकाश आता गेला, माझ्या आयुष्याचा सारा रंगच उडाला, खेळ नशिबाने कसा खेळला, हात आधाराच त्यानं हेरला, काय सांगू मी जीव झुरतयना, तुझ्या वाचून काळीज रडतयना, खेळ नशिबान कसा खेळला, काय सांगू आता माझं मन विझतय, तुझ्या वाचून तीळ तीळ तुटतय, जगण्याची आता मला राहिली ना ओढ, तुझ्या वाचून काही लागणार गोड, खेळ नशिबाने कसा खेळला, हात आधाराच त्यानं हेरला,
हो अनवाणी सोडून का सामाला गेला, भावासाठी सांग का रे माग नाही आला. तुझ्या वाचून घर झालं सुनसान, एकटा मी पडलो आता राहिला न भान. खेळ नशिबान कसा खेळला, हाताधराचा त्यान हेरला. हो आठवण आल्यावर करू का मी फोन, तुझ नाहीच फोन उचलेल कोण. येना परतून मला मारणार मिठी, पुन्हा उभं राहणार माझ्या तुरे पाठी. खेळ नशिबाने कसा खेळला, आता आधाराचा त्यान हेरला. काय सांगू मी जीव झुरत येना, तुझ्या वाचून काळीज रडत येना. खेळ नशिबान कसा खेळला, हात आधाराचा त्यान हेरला. थँक्यू. मला तेच म्हणायचं होतं की अतिशय भावनात्मक एक कविता आहे. तुमचे बंधू कदाचित नाही आहेत, तर आम्ही 2 मिनिट शांतता बाळगून आपण ओम शांती. खरं तर या कवितेबद्दल म्हणजे जेव्हा सादर करत होता ते त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि आपसूक मी सुद्धा तो आवंडा गिळत होतो की हाच तो भाऊ आहे, हाच तो भाऊ आहे ज्या भावासाठी एका भिंतीसाठी एका घरासाठी आपण भांडण करतो. हाच तो भाऊ आहे ज्या भावाच्या पोरासाठी आपण भांडण करतो आणि त्याच पोराला आपण सांगत फिरतो की हा तुझा चुलता आहे, जे की एकाच आईच्या रक्तातून एकाच आईच्या पोटातून जन्मलेले दोन्ही बाळं असतात. एकाच आईच्या पोटातून जन्मलेले दोन्ही बाळं असतात, पण नंतर हा त्याचा चुलता बनतो आणि ती परत चुलत चुलत नाती होत बनत जातात. मग मला सांगा सख्खपण कुठं जातं? सख्खपण कुठं जातं की जेव्हा आपली मुलं मोठे होतात तेव्हा आपणच त्यांना सांगत असतो की हा तुझा चुलता. तिथं मग वाटण्या होतात, तिथं मग दुरावा निर्माण होतो. प्रत्येक घराघरातली ही कथा आहे, व्यथा आहे. पण एखादा नशीबवान भाऊ असतो, तो कदाचित तुझ्या भाग्यातला गेला, त्यामुळं तुझ्या दुःखामध्ये तुमच्या दुःखामध्ये आम्ही थोडंसं सामील झालो आणि दिलगिरी व्यक्त करतो. पण प्रत्येकाचा भाऊ म्हणतात ना की माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते, हे खूपदा आपण ऐकतो. त्यामुळं आहे तोपर्यंत त्याच्याशी व्यवस्थित बोलावं, त्याच्याशी व्यवस्थित वागावं, कुठलाही संदेह न बाळगता, कुठलाही संशय न धरता कधीतरी हात पुढे करावा आपल्याच भावासाठी. कारण मित्र झाला, भाऊ झाला, शेवटी बांधिलकी आहे आणि जन्म इथेच जगणं आहे. मृत्यू झाल्यानंतर ना आत्मा वगैरे ह्या तर काल्पनिकच आहेत. त्यामुळं आहे तोपर्यंत जगावं, हसावं आणि आपल्यासारख्यांना कधीतरी बांधून घ्यावं या घट्ट मिठीमधून शब्दांच्या गाठोड्यामध्ये ठेवून. धन्यवाद. खरं तर भावनिक वातावरण झालं आहे, त्यामुळं पुढे बोलायचं मन होत नाही आहे, पण कार्यक्रम पुढे न्यावाच लागेल. तर मी सुनील जोशी सरांना विनंती करतो. माफ कर. यानंतर बालकवयित्री आहे मृण्मयी, हिला विनंती करतो आणि त्यानंतर गायत्रीने तयार राहायचं. नमस्कार, माझे नाव मृण्मयी गणेश काळे, लोणावळा, पुणे. माझ्या स्वयंलिखित कवितेचे शीर्षक आहे पाऊस आला पाऊस आला. ही माझी बालकविता आहे. पाऊस आला जोरात ओरडलो आम्ही सारे. पाऊस आला जोरात ओरडलो आम्ही सारे.
किचनमधूनही पळतच आली आणि म्हणाली कपडे भिजले सारे. किचनमधूनही पळतच आली आणि म्हणाली कपडे भिजले सारे. आनंदाने नाचत होतो लहान मुले पावसात. आनंदाने नाचत होतो लहान मुले पावसात. ओले चिंब भिजूनी आलो आम्ही अंगणात. ओले चिंब भिजूनी आलो आम्ही अंगणात. वाटत होती भीती खूप आता रागवेलाई फार. वाटत होती भीती खूप आता रागवेलाई फार. घरात घुसताच आई ओरडली आणि दिला आम्हाला मार. घरात घुसताच आई ओरडली आणि दिला आम्हाला मार. एके क्षणी वाटलं आहे हे सारं खरं. एके क्षणी वाटलं आहे हे सारं खरं. उठून बघते तर होतं हे पहाटेचं स्वप्न. उठून बघते तर होतं हे पहाटेचं स्वप्न. डोळे उघडून बघते आई होती माझ्यासमोर. डोळे उघडून बघते आई होती माझ्यासमोर. हसू लागले सारेजण स्वप्न माझं ऐकल्यावर. हसू लागले सारेजण स्वप्न माझं ऐकल्यावर. धन्यवाद. आणि आई इथं समोरच आहे बरं का. ही मृण्मयी काळे आहे, एकपात्री छान नाटक पण करते. तर यानंतर गायत्री ये लवकर लवकर यायचं. हां, त्यानंतर जिला मी नाव ऐकल्यानंतर नेहमी मला पुरुष वाटत असतो, पण ती स्त्री आहे, तिने तयार राहायचं आहे. नमस्कार, माझे नाव आहे गायत्री विकास सरसाळ. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. मी आज तुम्हाला पतंग कविता म्हणून दाखवणार आहे. 4 काट्यांचे चौकोनी अंग, त्यावर सांडले सुंदर रंग. आकाशी उडतो उंच उंच, नाव त्याचे पतंग. वाऱ्याबरोबर खेळताना जमिनीवर हळूच डोकावतो. वाऱ्याबरोबर खेळताना जमिनीवर हळूच डोकावत. इकडून तिकडे उड्या मारत लहान मुलांना हसवतो. इकडून तिकडे उड्या मारत लहान मुलांना हसवतो. बाळगोपाळाचं छोट विमान, पाखरासारखं उंच उडतं. सगळ्यांना हसवण्याची जादू आहे त्याची महान. रंग त्याचे आगळे वेगळे, रूप त्याचे वेगळे. हो हो, रंग त्याचे आगळे वेगळे, रूप त्याचे आगळे. त्यांच्या संगे खेळताना दंग होती आकाशतार. त्यांच्या संगे खेळताना दंग होती आकाशतार. शेपूट त्याची भली मोठी, नाजूक हलकी सुंदर. खेचता ती हळूच हाताने, पतंग जाई उंचवर. पतंग जाई उंचवर. धन्यवाद. या चिमुकल्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि विशेष कौतुक यासाठी वसुधाताई आणि इथं बसलेल्या सर्व महिलांनी थोडं लक्षपूर्वक बघा. आपली संस्कृती जपलेली आहे. साडी आणि काष्टा व्यवस्थित त्यांनी घातलेला आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बरोबर आहे, कारण मुळात म्हणून तर म्हटलं की समाजसेविका किंवा तुम्ही ज्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या घडते ते खूप मोठे आहात. त्यामुळं प्रथम तुम्हाला वंदन आहेच, पण त्यांच्यामार्फत पुन्हा एकदा आमच्या सर्वांकडून तुम्हाला वंदन. आणखीन एक उदाहरण आहे की वय इतकं झालं तरी पण साडी सुटली नाही. विमलताई मुळे ग्रामीण भाषा आणि आपली संस्कृती कधी सुटली नाही. माझा असा आक्षेप नाही आहे, पण ती संस्कृती टिकावी, पदरसुद्धा पडत नाही आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपली महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती आहे ती म्हणजे साडी किंवा त्याच्यामध्ये नऊवारी आहे. त्याच्यावरच एक असं खूप वेळा मला वाटतं, लई डोळं फाडूनी बगल दुनिया सारी. अहो लई डोळं फाडूनी बगल दुनिया सारी.
नऊवार लाल रंगाची पैठणी मला घ्या भारी, नऊवार लाल रंगाची पैठणी मला घ्या भारी, पैठणी मला घ्या भारी, अहो सोलापूरची कोल्हापूरची कोणच्या गावची सारी, नऊवार लाल रंगाची पैठणी मला घ्या भारी, नऊवार लाल रंगाची पैठणी मला घ्या भारी, पैठणी मला घ्या भारी. तर ही वंदना ढोले ताई आपण तयार राहायचं गेलेत. ओके, त्यानंतर मग भालचंद्र सर आहेत ते आहेत नाव आहे 5 कवी राहिले. काय म्हणा संगम नाही कवितेचं काय म्हणा सोबतीचा करार. आधी चारोळी ऐकवते. एकेकाळी फक्त तो ओळखायचा मला, एकेकाळी फक्त तो ओळखायचा मला, त्याच्या शहराला नव्हती माझ्या अस्तित्वाची जराही खबर. एकेकाळी फक्त तो ओळखायचा मला, त्याच्या शहराला नव्हती माझ्या अस्तित्वाची जराही खबर. आता तेच शहर ओळखायला लागले मला, आता तेच शहर ओळखायला लागले मला, आणि माझ्या त्या सख्याला माझा पडत चाललाय विसर. अजून एक चारोळी सांगते. विरहाचे दुःख अनावर होते, विरहाचे दुःख अनावर होते, म्हणूनच मी माझ्या दुःखाचा सोहळा केला. विरहाचे दुःख अनावर होते, म्हणूनच मी माझ्या दुःखाचा सोहळा केला. कधीतरी वाटेल तुला सख्या, कधीतरी वाटेल तुला सख्या, तुला बदनाम करण्यासाठी उगाचच मी गाव गोळा केला, तुला बदनाम करण्यासाठी उगाचच मी गाव गोळा केला. काल रात्रीच लिहिले शब्द बोलताना चूक होईन थोडीशी. सोबतीचा करार कवितेचे शीर्षक. काढली जिंदगी मी आजवर कशी बशी एकटीने, काढली जिंदगी मी आजवर कशी बशी एकटीने, भेटून करू शेवटच्या सोबतीचा करार सख्या, भेटून करू शेवटच्या सोबतीचा करार सख्या. कोण जाणे कसे वाढले तुझ्या माझ्यातले अंतर, कोण जाणे कसे वाढले तुझ्या माझ्यातले अंतर, भरून काढू आपण आपल्यातली विरहाची ही दरार सख्या, भरून काढू आपण आपल्यातली ही विरहाची दरार सख्या. कर्जबाजारी मी जन्मापासून तुझी, कर्जबाजारी मी जन्मापासून तुझी, तूच माझा पोशिंदा, तूच सावकार सख्या, तूच सावकार सख्या. जाता येणार नाही परतून आता मला, जाता येणार नाही परतून आता मला, तूही घेऊ नकोस आता माघार सख्या, तूही घेऊ नकोस आता माघार सख्या. कारागील तू कुशल ठाऊक आहे मला, कारागील तू कुशल ठाऊक आहे मला, म्हणूनच दिला तुला मी माझी जिंदगी रेखाटण्याचा अधिकार सख्या, म्हणूनच दिला मी तुला माझी जिंदगी रेखाटण्याचा अधिकार सख्या. वाटते मला भीती एकटीने जगण्याची, वाटते मला भीती एकटीने जगण्याची, विश्वास आहे तूच करशील माझ्या आयुष्यातला दूर अंधकार सख्या, विश्वास आहे तूच दूर करशील माझ्या जिंदगीतला अंधकार सख्या. लावून पंख वाऱ्याचे, लावून पंख वाऱ्याचे येईन तुझ्यापाशी, लावून पंख वाऱ्याचे येईन तुझ्यापाशी, आठवणींना माझ्या तूही बिलग आता अलवार सख्या, आठवणींना माझ्या तूही बिलग आता अलवार सख्या. कौतुकाची थाप तुझीच हवी असते मला, कौतुकाची थाप तुझीच हवी असते मला, एक तुझ्यासाठीच करते मी शृंगार सख्या, एक तुझ्यासाठीच करते मी शृंगार सख्या. एक तुझ्या भरोशावर चालली जिंदगी माझी, एक तुझ्या भरोशावर चालली जिंदगी माझी, एक तुझाच नाही आला अजून होकार सख्या, एक तुझाच नाही आला अजून होकार सख्या. कशी घालू मी साध माझ्या बावऱ्या मनाला, कशी घालू मी साध माझ्या बावऱ्या मनाला, नाही पचवू शकणार मी आता तुझा नकार सख्या, नाही पचवू शकणार मी तुझा आता नकार सख्या. पण मी नकार दिलेला नाही अजून. त्यामुळं स्वीकार कर तू माझा होकार सखे. आलेले आहेत ना जे नेहमी म्हणतात की मला थोडंसं जवळ कर, असे भालचंद्र खरळकर. या तिला बरं का मला नाही. दसरा जवळ आलेला आहे
आणि घरोघरी साफसफाई आणि गोधड्या धुवायचं काम जोरात चालू आहे. सगळ्यांच्या घरी हे चालूच आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे कवी भोळा बाबडा. कवी मनाचा माणूस मी भोळा बाबडा, पाहण्यास गेलो एक लग्न सोहळा थोडा. वधूवर पक्षात चालू होता एकच राडा, आणि पळाला नवरदेव घेऊनी पांढरा घोडा. उभे केले मला बळेच अंतरपाटासमोर, पडली माझी नजर सौंदर्यवती नवरीवर. मनात फुटला लाडू आनंद गेला शिगेवर, पहिली असताना दुसरी सहज भेटल्यावर. तांदूळ अक्षदांचा नुसता भडीमार झाला, मंगळाष्टकांचा विधी जोरात पार पडला. गाही गाईत विवाह माझा सर्वांनी आटोपला, बेंडबाजा वाजंत्रींचा बहु गलबलाट झाला. थाड थाड फटाक्यांचा कडकडाट झाला, एक पेटता फटाका माझ्या पायात येऊन पडला. दचकून उठलो झोपेतूनी गेला तडा स्वप्नाला, समोर पाता बायकोला राव घामच फुटला. थाड थाड आपटत होती ती बेडवर बादलीला, म्हणती कशी कुठल्या दुनियेत लागलाय लोळायला. उठा पाणी आलंय नळाला, घ्या गोधडी धुवायला. वाचलो बुवा, नाहीतर मलाच घेतले असते धुवायला. धन्यवाद. लवकर उरका धनी जरा हो, आला घरी जी दसरा, अन बिनकामाचा असला कसला माझा बाई नवरा. असं काहीतरी म्हणले असतील. पण नंदकिशोर गावडे सर, मी आपणास विनंती करतो की आपली कविता आपण सादर करायची आहे, त्यानंतर खैरे सरांनी तयार राहायचं आहे. आणखीन त्याच्या व्यतिरिक्त कोणी निमंत्रित कवीपैकी राहिलेलं आहे का? कोणाचं नाव नाही ना? मग नंतर प्रमुख नाही, अहो त्यांचा तर मान फार मोठं. नमस्कार, मी नंदकिशोर गावडे, पुणे. माणुसकी. माणसामधल्या माणुसकीपणाचा आजच्या युगात झालाय अंत. माणसामधल्या माणुसकीमधल्या आजच्या युगात झालाय अंत. नाही कुणाची चिंता, नाही कशाची खंत. विचारांना बसेना कोणाचा ताळमेळ. प्रत्येकजण खेळतो हुशारीने धनप्राप्तीचा खेळ. माणसामधल्या माणुसकीपणाचा प्रत्येकाने केला धिक्कार. कित्येक जणात जडलाय हा विकार. माणसामधल्या वाईट गुण प्रवृत्तीचा वाढलाय अतिरेकी स्वार्थ. मतलबी पोटी करण्या कोणी कुठलं नेक काम. म्हणूनच सांगतो तुम्हा आम्हास सर्वांना वाटते दुःखाची खंत. म्हणून नाही आपण होतं संत. म्हणून आपण नाही होतो संत. नमस्कार. यानंतर जे नेहमीच आपल्या हास्यपणाचा घेत असतात वेस, असे आमचे खैरे दिनेश सर यांना विनंती करतो की आपण आपली सुंदर अशी कविता सादर करावी. यानंतर आपण मंचावरील मंडळीकडे येणार आहोत. तर लवकरात लवकर वेळ न घालवता, अक्षदाची वेळ झालेली आहे 3 वाजता, तर या लवकर. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे विश्वास. स्वार्थाच्या या बाजारात मात्र विश्वासाला किंमत राहिली नाही. स्वार्थाच्या या बाजारात मात्र विश्वासाला किंमत राहिली नाही. निस्वार्थ प्रेम करूनसुद्धा तुला त्याची पर्वा नाही. निस्वार्थ प्रेम करूनसुद्धा तुला त्याची पर्वा नाही. बोलण्याचा सूर बदलला होता, प्रेमाचा त्यात गोडवा नव्हता. बोलण्याचा सूर बदलला होता, प्रेमाचा त्यात गोडवा नव्हता. तुझ्या वागण्याचा अर्थ मला काही केल्या उमगत नव्हता. तुझ्या वागण्याचा अर्थ मला काही केल्या उमगत नव्हता. तुला विश्वास या शब्दाचा अर्थ कसा कळला नाही. तुला विश्वास या शब्दाचा अर्थ कसा कळला नाही. एकमेकावर दोघांनी संशय घेऊन नाते कुठले टिकत नाही. एकमेकावर दोघांनी संशय घेऊन नाते कुठले टिकत नाही. विश्वास माझा तुझ्यावर होता, पुरावा त्याला काहीच नव्हता. विश्वास माझा तुझ्यावर होता, पुरावा त्याला काहीच नव्हता. आपले नाते जपण्यासाठी मात्र माझा छोटासा प्रयत्न होता. आपले नाते जपण्यासाठी मात्र माझा छोटासा प्रयत्न होता. सुखी संसार करताना मात्र विश्वास जोडीदारावर ठेवायचा असतो. सुखी संसार करताना मात्र विश्वास जोडीदारावर ठेवायचा असतो. चूक कोणाची असली तरी राग मनात धरायचा नसतो. चूक कोणाची असली तरी राग मनात धरायचा नसतो.
प्रत्येक नातं विश्वासावर टिकतं, दोघांच्या मनात हळूवार फुलतं. प्रत्येक नातं विश्वासावर टिकतं, दोघांच्या मनात हळूवार फुलतं. एका संशयाच्या वादळाने मात्र सगळं संपलं शेवटी कळतं. एका संशयाच्या वादळाने मात्र सगळं संपलं शेवटी कळतं. असं कधी वागायचं नसतं, नातं आपण जपायचं असतं. असं कधी वागायचं नसतं, नातं आपण जपायचं असतं. शेवटी विश्वास हेच मात्र सुखी जीवनाचं खरं सूत्र असतं. शेवटी विश्वास हेच मात्र खरी जीवनाचं सूत्राचं, खऱ्या सुखी संसाराचं स्वप्न असतं. धन्यवाद. या विश्वासावरती जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एक मला 2 ओळी आठवतात सर. म्हटलं असं आहे, विश्वास ठेवला मी आपल्याच माणसावर, विश्वास ठेवला मी आपल्याच माणसावर, फोडून माट गेले बगभूक भागल्यावर, फोडून माट गेले बगभूक भागल्यावर. काही जणांनी तो शेर ऐकला असेल की भांडार पुस्तकांचे होते घरात माझ्या, भांडार पुस्तकांचे होते घरात माझ्या, अक्कल खरी मिळाली माणूस वाचल्यावर, अक्कल खरी मिळाली माणूस वाचल्यावर. की बाहेर माणसांचे दिसते स्वरूप साधे, बाहेर माणसांचे दिसते स्वरूप साधे, कळतो स्वभाव त्यांचा जवळीक साधल्यावर, कळतो स्वभाव त्यांचा जवळीक साधल्यावर. आणि विश्वास ठेवला मी आपल्याच माणसावर, फोडून माट गेले बघ भूक भागल्यावर. आणि आता फारसं न बोलता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्यांना विलंब जरी झालेला असला तरी पण त्यांची उपस्थिती अगदी प्रार्थनीय आहे आणि आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे, असे आमचे लाडके शरदचंद्र काकडे देशमुख सर यांना विनंती करतो की आपणही आपली एखादी सुंदर कविता सादर करावीत. यस. मित्रवर्यांनी माझा सुरुवातीला व्यवसाय शेती असं सांगितलं आणि खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. मी शेतकरी होतो, शेतकरी आहे, शेतकरीच राहणार. त्याच्यामुळं मला त्याचं कौतुक आहे. बरं झालं सांगितलं नाही. मी 32 वर्ष प्राध्यापक होतो शाहू कॉलेजमध्ये आणि आता पुणे शहरामध्ये माझ्या 8 शाळा आहेत इंग्लिश मिडियमच्या. आणि मी त्यांना विनंती करतो, खरोखर फार मोठा सन्मान दिलात आणि सदैव ह्या 8ही शाळा तुमच्या पाठीशी असेल, तुमच्या सत्कार्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी असतील. आता तीनकडे काटा सरकत चाललेला आहे, त्यामुळं फारसं काही न बोलता मला जी कविता सादर करावी वाटते ती मी करतो. गंभीर का विनोदी? कुठलीही विनोद. बरं चालते. बरं चालेल. मग त्यांनी एका सरांनी फारच गंभीर वातावरण झालं, आता थोडंसं हे करतो मी. त्याच्या अगोदर थोडं एक अर्ध्या मिनिटातच प्रस्तावना करतो की एका मोठ्या कार्यक्रमाला गेल्यानंतर राष्ट्रीय फार मोठे मित्र आहेत ते माझे, राष्ट्रीय कवी संस्थापक तुमच्या समूहाचे, तर त्यांनी सांगितलं, एक खडसावून सांगितलं सगळ्या पुरुष कवींना, प्रत्येकाला पुरुषांच्या काय अन्याय केला जो मला काही कळत नाही हवा त्यांना सुचला. आणि त्यांनी स्पष्ट म्हणजे माझ्या समूहातल्या सांगतो आणि आलेल्या प्रचंड लोक होती, मला वाटतं 100-500 कवी असतील सगळ्यात, त्याच्या म्हणजे लोक असतील, त्यामध्ये 80 कवी होते. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की समूहातही सांगतो इतरही सांगतो तुम्हाला, कुठल्याही कवीनं, कोणत्याही कवीनं कवयित्रीला किंवा महिलांना मेसेज करायचा नाही. असे पुरुष असतात, असे पुरुष असतात, जरा कुठे त्यांना समूहात घेतलं की लागलेच महिलांना मेसेज करायला, गेलाच त्यांच्या घरी मेसेज. आणि एवढ्या पुरुषांच्यावर त्यांनी लाखोल्या व्हायल्या, कोणत्याही पुरुषांनी मेसेज करायचा नाही असं सांगितलं. असं त्यांनी धडाधडा सांगितलं. आणि मग थोडंसं मला एक कविता सुचली. मग माझ्याही कवितेचं शीर्षक आहे मेसेज. आता मी मात्र काय करतो हे त्यांना मी ठणकावून सांगतो, मी करतोच, खरंच करतो. काय मला वाईट म्हणायचं तुम्हाला, शेतकरी नाही घाबरत. हो करतो मी मेसेज रोजचे रोज समूहातल्या 10 महिलांना. हो करतो मी मेसेज रोजचे रोज समूहातल्या 10 महिलांना. प्रत्यक्ष नाही निदान अप्रत्यक्ष तरी लेकीला भेटल्याचा आनंद होतो मनाला, लेकीला भेटल्याचा आनंद होतो मनाला. कुणी एखादी भेटते बहिणाबाई, कुणी एखादी भेटते बहिणाबाई, फोनवरनं देते आधार भावाला.
तो दिवस कधी विसरत नाही. राखी पाठवून आनंद देते मनाला, राखी पाठवून आनंद देते मनाला. हो, करतो मेसेज अशा महिलांना ज्यांनी दीक्षा दिली ज्ञानमंदिरात. देवाधिकांना नाही सांगता येत, पण तपस्वींना जागा दिली मी या माझ्या हृदयात, तपस्वींना जागा दिली माझ्या हृदयात. हा टाकतो मेसेज, हो टाकतो मेसेज नित्यनेमाने समूहातल्या कवयित्री महिलांना. असतात 90 ओलांडलेली, माय भेटल्याचा आनंद होतो मनाला, माय भेटल्याचा आनंद होतो मनाला. हो, भेटते एखादी निर्मळ, आता कधी थोडी मैत्रीणही भेटते की, भेटू दे काय हरकत आहे. अहो, भेटते की एखादी निर्मळ प्रेमळ मैत्रीण, हेच खरे धन. तिच्या आरे तुरे बोलण्यातही स्पष्ट डोकावते तिचं निरागस मन, स्पष्ट डोकावतं तिचं निरागस मन. मला वाटतं एकदा आपण सकारात्मक विचार करू, समूह कुटुंबासमेत अध्यात्माची कास धरू, समूह कुटुंबासमेत अध्यात्माची कास धरू. धन्यवाद. हे प्राध्यापक जरी असले तरी वक्तशीरपणा आपणही स्वतः तो अंगी बाळगून कसा एक आदर्श केला सर. खरंच खूप खूप धन्यवाद. अगदी वेळेत, म्हणजे कुठले प्रस्तावनेसहित कवितासुद्धा वेळेत सादर केली. आणि यानंतर मी अध्यक्षांकडे जाण्यापूर्वी 1 मिनटं फक्त घेतो आणि ज्यांनी आपल्या या सर्व कुटुंबाला इथे बोलवलेलं आहे त्या वसुधाताईंची एक छोटीशी कविता आपण ऐकूयात आणि माननीय माईंना मी परत मग विनंती करतो की अध्यक्षीय भाषण करावं. कुठलीही तुमची ताई एखादी छोटी गाणं घ्या, कुठलंही घ्या तुम्ही, चला घ्या. हां ठीक. तर मी वसुधाताईंना विनंती करतो की आपण छोट्यातली छोटी कविता किंवा एखादं गीत घ्यावं जे तुम्हाला पाठ असेल. कुठलीही घ्या छोटीशी, त्यानंतर अध्यक्षीय भाषण आणि आपण सर्वांना सन्मानित करणार आहोत. छोटे एक कडवं घ्या. ए शीते, माझा मोबाईल दे. चुकून कोणी सादरीकरणाचं राहिले काय ना, ज्यांनी नोंदणी केलेली ती पूर्व नोंदणी, असं कोणी राहिले का? त्यानंतर पुढच्या 15 मिनिटांचा आपला कार्यक्रम होईल. काळजी करू नका, अगदी वेळेत आहोत आपण. 1 मिनिट जरा. हो चालेल, तुमच्यासाठी वेळ आहे. या कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. एका चारोळी फक्त मी ऐकवतो. माझ्या अवतार पहिला तुम्हाला लक्षात येईल की मी माझी अशी अवस्था काय झाली. कॉलेजमध्ये असताना इकडून आली श्रद्धा, तिकडून आली अंजली, इकडून आली श्रद्धा, तिकडून आली अंजली, आणि दोघींनी मिळून वाहिली मला श्रद्धांजली. सगळं समजून झालं. त्या कवितेनंच सर्व ऐकलं वाटतं बहुतेक. कोणती आता सगळे माझे हे झाले तर चला गाणं घेते एक. वाट तुझी पाहून, वाट तुझी पाहून, तुझ्या स्वागतासाठी दिशा साऱ्या रंगल्या, तुझ्या स्वागतासाठी दिशा साऱ्या रंगल्या. वाट तुझी पाहून पापण्या माझ्या दमल्या, वाट तुझी पाहून पापण्या माझ्या दमल्या. क्षितिजावरचा तेजस्वी सूर्य, क्षितिजावरचा तेजस्वी सूर्य गेला आता आडोशाला. तुझ्यासाठी त्याने सावलीचा सभामंडप उभारला, तुझ्यासाठी त्याने सावलीचा सुंदर मंडप उभारला. चिवचिव चिमण्या मनातल्या जवळ येऊन बसल्या. वाट तुझी पाहण्यात पापण्या माझ्या रमल्या, वाट तुझी पाहण्यात पापण्या माझ्या रंगल्या. एवढंच बोलते. खूप खूप धन्यवाद. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या वसुधाताईंसाठी. कार्यक्रमाच्या अखेरच्या पानावर आपण पोचलेलो आहोत आणि अखेरचं पान म्हणजे ते फार सुवर्ण पान आहे. त्या सुवर्ण पानाला ग्रामीण पान म्हणता येईल, अनुभवी पान म्हणता येईल
किंवा आपल्या या कार्यक्रमाचा थोडासा गोड समारोप म्हणता येईल अशा आजच्या कार्यक्रमाच्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या लाडक्या विमलताई माळी, ज्यांचं डिग्री खुरपं असे मी त्यांना विनंती करतो की आदरणीय विमलताई माळी यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत आणि भाषण व्यक्त करावं. धन्यवाद. पण आज आपण अंतरातून सगळे सख्खे आहोत आणि जिव्हाळ्यातून एकमेकाच्या अगदी जवळ आहोत. आपल्याला कसं की कवीला नातं गोतं नसतं पण सगळं असतं बरं का. पण आमच्या वसुंधराताईनं हे मोठं व्यासपीठ सगळ्या कवींना मिळवून दिलं, त्याच्याबद्दल मी ताईंचे खूप खूप आभार मानते. आणि पहिल्यांदा की ताईंचीच एक कविता म्हणते ताईंच्यावर, चालेल? आमच्या वसुंधराताईकडे एकदा पाहून घ्या की बंधूनो आणि माझ्या बहिणीनं, गोरे गोरे पान रूप तुझे ग सुंदर छान, गोरे गोरे पान रूप तुझे ग सुंदर छान, होटावरची गुलाबी लाली खळी पडली, खळी पडली थोडी काली, कुंकुम तिलक विशाल भाळी जणू हसली कुमुद सकाळी, आंबाड्यावर शोभे जाळी नैनामध्ये काजळ काळी, नैनामध्ये काजळ काळी, मुख तुझे ग सुंदर हसरे चंद्र तारे त्यात दिसले, रूपागुणाची प्रतीक तू ग भाळून गेले, खरंच मी ग खरंच मी ग, सरळ नासिक कानी कोड्या भुवयाच्या तर पंख साकळ्या, मऊ मुलायम गोरे गाल राजहंसिनी तुझी चाल, राजहंसिनी तुझी चाल. आणि आमचे सुतार साहेब कुठे ते, हा, आणि त्यांचं नाव मला खूप आवडतं, शैल. शैल म्हणजे उंच, नावातच उंची आहे त्यांच्या. आणि ते मला, मी काय खुरपायचीच बाई आहे, पण ते मला बरंच काय 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 म्हणत असतात बरं का. आणि आमची ही सुंदर जोडी कोणची, गौरव आणि योगेश. मग आमचा योगेश उंच शिखरावर गेलेले असते तिकडं कुठंतरी देवाला, ते कुठंतरी देवाला जातात का नाही मला माहित नाही, पण निसर्ग पाहायला तर जात असतील, काय मौज मजा वगैरे असतं तारुण्यात ना. मग आमचा सकाळ सकाळ ते ह्याच्यामध्ये कोल्हापूरच्या डोंगरावर गेली आणि बाळा कोल्हापूरच्या डोंगरावर गेले आणि सकाळच्याला देवीचं दर्शन घेऊन असं बसले. काय बंद करा होती, बंदच करा ते. आणि मग कोल्हापूरच्या डोंगरावर गेल्यावर त्याच्याकडे बघू नका, त्या माझ्या फोनकडे मला डिस्टर्ब होतं, बंदच करा ते. नाही ते तसं नका करू, ते स्विच ऑफ करून टाका, मग काय तर. आणि मग उंच डोंगरावर गेल्यानंतर तो कसा म्हणतो, समोर उगवलेला असतो सूर्य आणि ही पण असती मुलगी त्याच्यासोबत, त्याला कसा म्हणतो म्हणजे त्याची बायको. हा, मग ते काय म्हणते, तो काय म्हणतो, प्रिये पहा जरा, प्रिये पहा जरा तुझ्यानी माझ्या प्रीती मदला साक्षीदार उगवला, प्रिये पहा जरा पूर्व दिशेला तुझ्यानी माझ्या प्रीती मदला साक्षीदार उगवला. ती पोरगी पण काय कमी नसती ना. मग ती कशी म्हणती, थोड्या वेळानं मोरती नाचत असतो, मग ती कशी म्हणती, प्रिया बघ जरा तुझ्या प्रीतीचा फुलोरा, जसा नाचात मयूर धुंद झाला, बहरूनी भार आला त्या गुलमोहऱ्याला, त्या गुलमोहऱ्याला. अशी ह्या दोघांची जोडी पाहून मला खूप आनंद होतो. आणि अशी सगळ्यांची जोडी, सगळ्या, तो पण चांगला आहे बरं का. आणि हे सगळी पोरं कसं आहे की मला तुच्छतेनं कधी पाहत नाहीत. मी एकतर शेतातली, जर मी तिकडून आले ना कुठं बी कार्यक्रमात, तर आधी म्हणते ही तर बाई असली येडं वाकडं, हिचं लुगडं, हिला पिन नाही फिन नाही काय नाही, केसाला हिजे असलं तसलं काय, केस तर पांढरी, ह्या बाईला तसलं लावायचं पण कळत नाही. कसं की पांढरे केस, काळे केस पांढरं होणं हे असतं अनुभवाचं लेणं. काळे केस पांढरे झाले म्हणून काय वय 16वी झाली. मग ते
राहू द्या हाय असं कसं की बरे असंच म्हणून मला काही लाज पण वाटत नाही. कुणी कुणी मला व्यासपीठ देत नव्हतं, अशा ताई होत्या आणि बळच हिसकावून मी व्यासपीठ घेतले बरं का. सगळ्या कवींना सांगते अपमान पचवून हे व्यासपीठ मला मिळालेलं आहे, असंच नाही. आणि काही ठिकाणी नुसत्या चिरमुऱ्यावर खाऊन काय संमेलन केलेली ती नुसती चिरमुरे खाऊन आणि देत नव्हतं ना. कोण द्यायला लागले असलेलं व्यासपीठ ती काय आहे याच्यात मध्ये काय माहित आहे. आणि मग म्या असं हिसकावून घेतला माईक आणि मग तिथं आपली कविता सादरीकरण केली. आणि त्यावेळेस प्रेक्षक वर्ग हो विमलताई आमची माई वंसमोर त्यांनी मला वंसमोर केला म्हणून मी वंसमोर झाले. आणि मग त्या ताईंना म्हणलं म्या ओ ताई माझा ड्रेस बघून साडी बघून तुम्ही मला व्यासपीठ देत नव्हता का नाही, तर तुमच्यासाठी 4 ओळी. अरे मानवा काय पाहसी देहाच्या लुगड्या साहित्यातून बघ ढेसल्या पैठणीच्या घड्या. मग आपल्या शब्दात पण दम असावा. आपण व्यासपीठ जर हिसकावून घेतलं तर त्याचं सार्थक करावं आणि ते आपल्यात असावं. आता मी एक कविता म्हणते बरं का. कसं की आता सगळ्याच्या कविता खूप छान. आता ह्या मुलांना भाऊ काय असतो, राम राज्यातला हा एक भरत मला दिसून आला. राम राज्यातला भरत दिसून आला. त्याच्या डोळ्यात अश्रू मायनात आपल्या भावासाठी. आज जावाचं भांडण, भावाचं भांडण, अजून म्हणलं मायलेकराचं जमत नाही, बापल्याकाचं जमत नाही, ते जाऊ द्या घरातला विषय झाला. पण ह्या मुलाचे डोळे खरोखर भरून आले आणि त्याची वेदना होती ती. आणि त्यांनी कवितेत वेदना पण मांडली. कविता काय सगळ्या आता तुम्ही पोराठोरांनी प्रेम करावं, प्रेम मांडावं. आता माझ्यासारख्यानं म्हणलं तुझ्याच वाटेकडे डोळे माझे आतुरलेले, सांगू किती म्हणाला तुझ्यात जीव गुंतलेला. तुझ्या वाटेकडे डोळे ते म्हणते म्हण नको म्हातारे निगेटिव्ह कट करता येते. वेळेची आठवण करून देतो माहिती आहे कारण 5 मिनिटं राहिले असं दाखवते ते होते. अरे बाप एकच म्हणून दे मला 5 मिनिटं जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं. आता आम्हाला अध्यक्षपद दिलं ताई, त्याच्याबद्दल मी सगळ्याचे खूप खूप आभार मानते. आणि माझी एक छोटीशी रचना इथं सादर करते. आणि कवितेचं नाव काय आहे, गाडी. तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाक रे, अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राख रे. तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाक रे, अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राख रे, जागा थोडी राख रे. सेवा कोण करतो देवा, मेवा कुणास देतो रे, लबाडीचा हात हाती उगी कशाला घेतो रे. एक डोंगर एक उतारी असे कलावीचा करे, तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाक रे, अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राख रे, जागा थोडी राख रे. समानतेची तुझीच रेखा सांग कुठे रे तुटली, दुबळ्याला ती शब्ददंशिका क्षणाक्षणाला टोचली. श्रमघामाचे मोती व्हावे भागवतांची भूक रे, तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाक रे, अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राख रे, जागा थोडी राख रे. सृष्टीमधल्या रंगमहाली घोटाळ्याचे पेवरे, सृष्टीमधल्या रंगमहाली घोटाळ्याचे पेवरे.
ज्यांच्याकडती राजलक्ष्मी त्यांना मोठाचे वरे. सत्यासाठी तुझ्या गाडीचे उलटे फिरते चाकरे. सत्यासाठी तुझ्या गाडीला दमाधिराचा भाकरे. तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाकरे. अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राखरे. जागा थोडी राखरे. दारिद्र्याला आशा नाही पोटाचा तो भार रे. वंचिताच्या हाकेसाठी उघड तुझे ते दार रे. उघड तुझे ते दार रे. विमल म्हणे विकृतीचे बीज मोडून टाकरे. तू विश्वाचा गाडीवाला तुला कुणाचा धाकरे. अन्यायाच्या न्यायासाठी जागा थोडी राखरे. जागा थोडी राखरे. धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. आणि सगळ्या प्रेक्षकाचे ह्यांचे माझी सगळी पोरं बाळ आहेत ही. आणि बरं का, मी विमल सिद्धराम माळी, गावानगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, वय 69, शिक्षण 2री डिग्री खुरप. आणि मला आधुनिक बहिणाबाई या नावाने सगळे पोरं बाळ हे सगळी हे करतात. आता मी कुणाला खाऊ पिऊ घातलं नाही, ह्या लेकरांना खाऊ पिऊ घातलं नाही, नाहू घातलं नाही, तरी मला ही लेकरं माई म्हणतात. आणि मी जन्म दिलेल्या त्या मुलात आणि ह्या मुलात मी 1 इंचीतही माझा फरक नाही. त्याच्यावर जितकं प्रेम करते त्याच्यापेक्षा ह्यांच्यावर करते. कारण त्याला नाहू घातलंय, खाऊ पिऊ घातलंय, लहानाचं मोठं केलंय, रेगरपर लावलंय. ती आई म्हणते काय नवल का, ह्या लेकरांना काय केलं नाही तरी माई म्हणते मला. मग ही लेकराला जवळची ना. मग असाच माझं हृदय ह्यांना पाहून फार मोठं होतं. आता सावता महाराजांनी हृदयात पांडुरंगाला जागा दिली असं म्हणतात. मला आपल्याला काय माहित नाही पण असं म्हणतात. तर आपल्याही हृदयात अनेकांना बसवावं, आपण पण त्यांच्या हृदयात बसावं. तर हृदय फाडूनच बसावं लागतं असं नाही. माणसाच्या जीवनात अशी एखादी व्यक्ती येऊन जाते की तिला स्मरणातून काढून टाकणे महाकठीण. आणि हृदयाचा एक कप्पा त्या व्यक्तीसाठी रिझर्व्ह करावा लागतो. तसं आपलेही कप्पे रिझर्व्ह करा. फार मोठं व्हायचं असेल ना, अपमान सहन करा. आणि मैत्री कशाने टिकती, मैत्री कशाने जडती, तर समविचाराने मैत्री होती. आणि टिकती कशाने, तर एकमेकाला समजून घेतल्यानंतर. काय तो बोलला असेल, काय त्याला त्याच्या मनात काही नाही. जर आपण किती वेळ आहे बाळा, बर धन्यवाद बरं का. आणि मला इथं बोलवल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही आम्हाला बाहेर काढा आलात तरी थांबलात त्याच्यासाठी तुमचे पण खूप धन्यवाद माई. वसुधा फाउंडेशन आयोजित आईचं हळवमन या काव्यलेखन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक उर्मिला दुर्गुडे ते आता आलेले आहेत, त्यांचा सन्मान करावा. आणि उरलेला जो सन्मान आहे आपल्या कवींचा तो सन्मान आपण घेऊन आपण हा लवकरच सभागृह मोकळा करूयात. आणि खाली आपल्याला नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी नाश्ता घ्यायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण उर्मिलाताईंचा सन्मान करायचा आहे. मी एक एक नावं देते, कृपया आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती येऊन सन्मान घ्यायचा आहे. रसिका शाळीग्राम ताई आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मान्यवरांना तसंच उभे राहण्याची विनंती करतो. रसिका शाळीग्राम, गणपत तरंगे, उज्ज्वला यादव ताई, फार नाहीये, फक्त 12-13 कवी आहेत. ओके, रसिका शाळीग्राम, त्यानंतर उज्ज्वलाताई यादव, गणपत तरंगे सर, गणपत तरंगे सर, उज्ज्वलाताई, त्यानंतर करण, करण गायकवाड, मृण्मयी, समोर
मृण्मयी संगम, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो यासाठी त्यांनी आपला सन्मान करायचा आहे. मृण्मयी, त्यानंतर बालचंद्र सर, दिनेश सर, हा झाले बालचंद्र सर. आणि सगळ्यात शेवटी आमचे लाडके काकडे सर. याच्या व्यतिरिक्त या चिमुकल्या गायत्री आणि चुकून कोणाचा सन्मान या दोन राहिले ना ते शेवटी आणखी कोणाचा सन्मान राहिला बाकी कोण राहिला? वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम. बोलो भारत माता की वंदे. सुतार दोन मिनिटं. अतिशय आनंद होतोय की वसुधा फाउंडेशन थ्रू मला याच्याने गौरव केला गेला आहे आणि ज्या दैनंदिन कामाने आम्ही पुढे जातो आहे ते सोशलायझेशन होतं आहे आणि लोक त्या गोष्टीच्या बाबत आम्हाला जाणून घेत आहेत आणि आम्ही अजूनही आमच्या मनापासून ही गोष्ट करायला खूप म्हणजे लोक आम्हाला समजून घेत आहेत आणि आम्ही अजून आमच्या मनापासून खूप 100% देतो आहे की आणि अजून बाकीच्या लोकांना पण ही गोष्ट कळायला हवी की सोशलायझेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बिकॉज डे बाय डे आपल्या सोशल ॲक्टिव्हिटीज ज्या होत आहेत त्या खूप कमी पडत आहेत कुठेतरी आणि आपणच आहेत जे आपण स्वतःला सावरू शकतो ह्या गोष्टींपासून. सो थँक्यू माई ज्यांनी मला ह्या गोष्टीसाठी पुरस्कारित केलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, माझे नाव मृण्मयी गणेश काळे, लोणावळा, पुणे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचं नाव ऑक्झिलियम गव्हर्नमेंट हायस्कूल लोणावळा. मी आज पाऊस आला पाऊस आला ही बालकविता सादर केली. तसं पाहायला गेलं तर मी या कवितेची काहीच तयारी केली नव्हती. मी ही कविताच पाहून म्हटली, पण ज्यावेळेस मी ही कविता लिहिली त्यावेळेस मला एवढा आनंद झाला की नाही बाबा आपण काहीतरी जे रिअल आहे त्या रिअल गोष्टींवरती मी ही कविता लिहिलेली आणि त्यामुळे ती कविता माझ्या डोक्यात बसली होती. नमस्कार, माझे नाव आहे गायत्री विकास सरसाळ. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. मी आज पतंग कविता सादर केली. मला पतंग कविता सादर करून खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे त्या कवितेला चाल मी लावली होती आणि ती सगळ्यांसमोर बोलून सगळ्यांनी माझं जे अभिनंदन केलं ते बघून मला खूप आनंद झाला. धन्यवाद. माझं नाव वसुधा वैभव नाईक, वसुधा फाउंडेशनची मी संस्थापिका अध्यक्ष आहे. आज विविध पुरस्कारांचं वाटप केलं. त्यामध्ये आईचं हळवं मन आम्ही 170 कविता आल्या होत्या, त्यातल्या 10 पुरस्कार आम्ही निवडले. त्याचबरोबर गणपतीच्यामध्ये इको फ्रेंडली डेकोरेशन आम्ही केलेलं होतं, तर असे आम्ही 6 पुरस्कार निवडले, 6 नावं निवडली. त्यानंतर वसुधा फाउंडेशन काय कार्य करतं तर सामाजिक, शैक्षणिक आणि अनाथालय या लोकांना आम्ही मदत करतो आणि असे जे कार्य करतात पत्रकारितामध्ये समाजासाठी जी कामं करतात त्या लोकांची अशी मी 22 लोकांची निवड केली होती की जे खरंच उच्च कोटीवर जाऊन काम करतात आणि ह्या लोकांसाठी मी आज पुरस्काराचं वितरण केलेलं होतं की त्यांनी आणखी पुढे जाऊन पुरस्कार प्रेरणा देतात असं म्हणतात, तो शब्द मी आज खरा करायचा प्रयत्न केला आणि मग पुढे जाऊन ह्या लोकांनी प्रेरणा घेऊन समाजाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून समाजाला आणखी आपण काय देऊ हे आज त्यांनी प्रेरणा घेऊन गेलेले आहेत आणि निश्चितच माझ्या ह्या पुरस्कारांचा 100%
प्रयत्न चांगला राहील असं मला तरी वाटतं. थँक्यू, धन्यवाद. खूप छान वाटलं ह्या वसुंधराताई यांनी वसुधाताईनी हा कार्यक्रम घेतला आणि अनेक छोटे मोठे अगदी वयाच्या जवळजवळ 7-8 वर्षापासूनची अगदी मी 70 वर्षाची म्हातारीपर्यंत सुद्धा सगळ्यांना व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्या ताईंचं खूप खूप आभार. त्या खूप धडपड करत असतात, सतत असे कार्यक्रम घेत असतात आणि सगळ्याला आपल्यामध्ये सामावून घेण्याची त्यांची सतत चळवळ असते. कसं की मैत्री त्यांची खूप आहे सगळ्यांशी. त्यांना वाटतं की सगळ्यांनी आपल्यासोबत सगळ्यांनी मोठं व्हावं आणि प्रेम ह्या कवितेमधून ह्या कार्यक्रमामधून प्रेम आनंद मिळतो, तो काही बाजारात मिळत नाही. तर आमच्या वसुधाताई प्रेमाच्या बाजार वाटतात आणि असं की हातात घालुणी हात निराभिवरा नाचत चालल्या पुढे वाहत हरिभजना गात माझ्या पंढरीत सरस्वती झाली लाल यमुना फुगवी गाल गंगेची लांब चाल सिंधू मिळाली काल अशा कितीतरी गुंतल्या मैत्रीत माझ्या भारतात. आणि त्यांची धडपड अशी आहे की सगळ्या मैत्रिणीनं मित्रानं एकोप्याने राहावे, जात धर्म वगैरे सोडून. आणि हे जे आहे ना आपली संस्कृती ती भारताबाहेर पण जावी असं आमच्या ताईंना वाटतं. आणि मला आज खूप आनंद झाला आहे आणि ताईला खूप दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचा कार्यक्रम फार फार सतत मोठा हो ही माझी अपेक्षा. धन्यवाद. मला ह्या चॅनलनं इथं संधी दिली, बोलण्याची संधी दिली, त्या चॅनलचे मी खूप खूप आभार मानते. आणि आमचे गौरव, आमचे गडेसाहेब, आता सगळ्याची नावं घेऊ शकत नाही, पण ते असे धडाडी युवक आहेत आणि आपल्या भारताला अशा युवकांची गरज आहे आणि ते करतील, संस्कृती आपली जपून ठेवतील. आणि त्याच्यामध्ये युवकच नाहीत तर माझ्यासारख्या म्हातारीला सुद्धा 70 वर्षाच्या म्हातारीला सुद्धा सामावून घेतात, मला माई म्हणतात. मी सगळ्यांचा आदर करते आणि आनंदित राहते. धन्यवाद. वसुधा फाउंडेशनचा आज कार्यक्रम होता तर खूप सुंदर झाला. त्या कार्यक्रमात आम्ही आलो होतो, खूप छान पुरस्कार वगैरे दिले, सत्कार केले सगळ्यांचे, खूप छान वाटलं. तर छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळे आलेले होते, सगळ्यांना समान असं हे केलं, छान होता कार्यक्रम. त्याच्याबद्दल आभारी. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावी अशी अपेक्षा.